बोला. आज पंचायत समिती कळंब जिल्हा धाराशिव समोर मानवी हक्क अभियान श्रमिक मानवाधिकार संघटनेच्या वतीने बेमुदत सत्याग्रह धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. या आंदोलनातील मागण्या प्रामुख्याने अशा आहेत. भारतीय संविधानातील कलम 276 प्रमाणे कर वसुलीचे अधिकार ग्रामपातळीवर ग्रामपंचायतला आहेत. ती कर वसुली करून 15% रक्कम मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्च करावी अशी आमची मागणी आहे. मूल्याधारित कर बसवा आणि जर न कर बसवणाऱ्या सरपंच यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 39(1) प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ग्रामपंचायत अधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावं अशा मागण्या आहेत. काही मागण्या अशा आहेत की आमचा पारधी समाजाला प्यायला पाणी नाही, राहायला घर नाही, लाईट नाही. तर आता महाराष्ट्र शासनानं जो GR काढा आहे 2011च्या आधी ज्या लोकांचं अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणाच्या ठिकाणी आम्हाला इंदिरा आवास योजनेअंतर्गत त्या ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे त्याच ठिकाणी आम्हाला घर बांधून देण्यात यावं, त्या ठिकाणीच शाळा करण्यात यावी अशा मागण्या आमच्या आहेत. पारधी समाजाला पिण्याच्या पाण्याची अडचण आहे ते पण या ठिकाणी आहे. आम्ही या ठिकाणी मनोरा उभा केलेला आहे. या ठिकाणी ते पहा, तुम्ही तिकडू शकतात. त्या खालच्या गाडग्याला नाव दिलं आहे आम्ही जिल्हाधिकारी, वरच्या माठाला नाव दिलं आहे खासदार, दुसऱ्या माठाला नाव दिलं आहे डेप्युटी कलेक्टर, तिसऱ्या माठाला नाव दिलं आहे तहसीलदार, चौथ्या माठाला नाव दिलं आहे गट विकास अधिकारी, पाचव्या माठाला नाव दिलं आहे ग्रामविकास अधिकारी. असे ही व्यवस्था आहे. जर नाही आमचं काम नाही झालं तर ह्या व्यवस्थेतले हे आमचं नाही काम झालं तर अशी व्यवस्था मतदान रूपानं कायदेशीररित्या आम्ही त्यांना हुकून काढू असं आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आज सकाळपासून आम्हाला प्रशासनानं कुणीही भेट दिलेलं नाही, कुणीही आमच्याकडे आलेलं नाही. आम्ही स्वतः होऊन माननीय डेप्युटी कलेक्टर गणेश शिंदे साहेब आणि तहसीलदार डोकले साहेब यांना आता निवेदन आम्ही देऊन आलेलो आहोत. या पंचायत समितीला जरा सांगा, तुम्ही समजावून सांगा, त्यांना विनंती केलेली आहे आणि काही मागण्याचं निवेदन आम्ही दिलेलं आहे. जर या मागण्या नाहीच मान्य झाल्या तर आम्ही काही दिवसातच रस्ता रोको आम्ही मानवी हक्क अभियान श्रमिक मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष माया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत. धन्यवाद. आपल्या